बरंच काही चॅनलवर मी आज तुमचं स्वागत करतो। माझं नाव विकास आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन अमेझिंग गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की सगळ्यात अमेझिंग ट्रिक की बाबा तुम्ही 28 अंकांचं स्पेलिंग पाठ केल्यानंतर तुम्हाला 1 ते 100 अंकांचं स्पेलिंग पाठ होणार आहे मित्रांनो। तर हे पाहण्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ पाहायला लागेल आणि मित्रांनो हे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर तुम्ही लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा। का आवडलं नाही त्यासाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की मला हे व्हिडिओ का आवडलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या इथं जो सबस्क्राईबचा बटन आहे त्या बटनवरती क्लिक केलं की तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब कराल, किंवा हे व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या खाली जो सबस्क्राईबचा रेड कलरचा बटन आहे त्या बटनवरती क्लिक केलं तरी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, तेही लगेच। कारण मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण इथे या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी डेली बेसवर सांगत असतो, डेली सांगत असतो मित्रांनो। तर तुम्हाला मी आज सांगणार आहे 1 to 100 स्पेलिंग कसं करायचं। तर मित्रांनो हे आहे एक, याचं स्पेलिंग आहे ONE, बरोबर मित्रांनो। आता तुम्ही म्हणत असाल की हे तर आम्हाला माहिती आहे। हे आहे 2, याचं स्पेलिंग आहे TWO 2। त्यानंतर हे आहे 3, 3चं स्पेलिंग सर्वांना माहित आहे THIREE 3। त्यानंतर मित्रांनो मी कॅप्स लॉक ऑन करतो। हे आहे 4, 4चं स्पेलिंग FOUR। त्यानंतर आहे 5, 5चं स्पेलिंग आहे FIVE, ओके। त्यानंतर आहे 6, 6चं स्पेलिंग आहे सर्वात सोपं SIX 6। त्यानंतर आहे 7, 7चं स्पेलिंग आहे SEVEN 7। नंतर आहे 8, 8चं स्पेलिंग थोडंसं क्रिटिकल आहे AIDHT। सर्वसामान्य माणसाच्या लक्षात नाही, माझ्याही येत नव्हतं। 9चं स्पेलिंग आहे NINE, सर्वात सोपं। त्यानंतर आहे 10, तर 10चं स्पेलिंग एकदम सोपं TEN। तर मित्रांनो हे 10 स्पेलिंग झालेले आहेत। तर तुम्ही फक्त काउंट करा की आपण किती स्पेलिंग करत आहोत। त्यानंतर आपण 11चं घेत आहोत। 11चं स्पेलिंग आहे ELEVEN। त्यानंतर मित्रांनो आहे 12, 12चं स्पेलिंग आहे TWELVE 12। त्यानंतर आहे मित्रांनो 13, 13चं स्पेलिंग आहे THIRTEEN। त्यानंतर आहे 14, त्यानंतर याचं स्पेलिंग आहे FOREEN। त्यानंतर आहे 15, नंतर आहे 16 IX। नंतर आहे 17 SEVENTEEN। त्यानंतर आहे 18 AIGHTEEN। त्यानंतर आहे 19 NINETEEN। त्यानंतर आहे 20। तर मित्रांनो इथं आपण बघितलेलं आहे टोटल 1 to 20 चे स्पेलिंग किती झालेलं आहे, टोटल अंक टोटल झालेला आहे 20। 20चं स्पेलिंग सांगतो तुम्हाला TWENTY 20, ओके मित्रांनो। तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो अजून फक्त राहिलेले आहेत 9। यामध्ये आहेत 13 THIRTY, ओके। त्यानंतर आहे 14, 14, ओके।
FORTY. त्यानंतर आहे 50 FIFEY. त्यानंतर आहे 60 SIXTY 60. ओके. त्यानंतर आहे 70 SET. त्यानंतर आहे 80 IGHTY 80. त्यानंतर आहे 90 NINTY. सॉरी, NINETY. ओके. आणि त्यानंतर आहे 100. ओके. तर मित्रांनो 100 पर्यंत आपण स्पेलिंग केलेलं आहे. आता मित्रांनो हे आपण मोजे किती 1 2 1 2 20 झाले किती 20 21 22 23 24 25 26 27 आणि 28. तर मित्रांनो अशा तऱ्हेने एवढी स्पेलिंग आपण पाठ केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं स्पेलिंग पाठ करायची आवश्यकता नाही. कसं काय मित्रांनो, तर बघा इथे बघा मी इथे क्लिक करतो. मला लिहायचं आहे 21. तर आहे हे 21. तर मित्रांनो मी इथं सरळ गेलो 20 घेतलं. ओके, 20 घेतलं आणि इथून 1 घेतलं. मित्रांनो हे झालं 21. तसंच 22 पाहिजे असेल तुम्हाला तसंच 30 23 तसंच 24. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करणार, पहिल्यांदा 20चं स्पेलिंग पाठ करा. त्यानंतर 2 3 4 5 and 6. किती सोपं आहे ना, किती इझी आहे ना मित्रांनो. तर तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत हे व्हिडिओ पहा आणि बघा, तुमच्या नक्की लक्षात येईल मित्रांनो. त्यानंतर आता इथं घेतलं आपण 20चं. त्यानंतर आपण इथं 30चं घेऊ, बरोबर ना. इथं 37 घेतो मी. मी घेतला इथं 30 and 7. 7 C and 3. ओके ना मित्रांनो. तर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांना जर शाळेमध्ये सांगितलेलं असेल की बाबांनो तुम्ही येताना 1 to 100 स्पेलिंग तोंडपाठ करून या किंवा लिहून या, आणि जर तुम्हाला तुमच्या लहान मुलाने विचारलं की पप्पा मला 37 लिहायचं आहे आणि त्याचं स्पेलिंग काय आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. तुम्ही फक्त ह्या 28 स्पेलिंगचा काटेकोरपणे अभ्यास करा आणि लक्षात घ्या की तुम्ही 1 to 100 स्पेलिंग न चुकता लिहून दाखवू शकता आपल्या लहान मुलांना, आणि त्या लहान मुलाला वाटेल की आपले बाप्पा आपल्यासाठी हिरो आहेत. तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की तुमचा असा प्रॉब्लेम होऊ नये की माझे पप्पांना मी विचारायला गेलो पप्पा 37चं स्पेलिंग काय, आणि तुम्ही म्हणला की नाही रे बाळ मला येत नाही, तू जाऊन अंकल्पी मध्ये बघ, तू पुस्तकात बघ, तू याला विचार त्याला विचार. जर तुम्ही असं सांगितलं तर तुम्ही तुमच्या मुलांच्या नजरेमध्ये हिरो राहणार नाही मित्रांनो. कारण इथून तर खरी सुरुवात असते मुलांच्या शिक्षणाची आणि मुलांच्या डोक्यात प्रकाश पडण्याची. तर मित्रांनो तो प्रकाश तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यात पाडा, ना की दुसरा कोणी आणि त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पाडण्यासाठी जायला नको मित्रांनो. तर यासाठी मी सांगतो मित्रांनो हे सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे तुम्ही स्पेलिंग पाठ करण्याचा. तर मित्रांनो तुम्ही पटापट हे सगळं फॉलोअप करा. आणि मित्रांनो शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. का आवडलं नाही त्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर असतात अशाच प्रकारचे अमेझिंग आणि बेस्ट व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू, गुड बाय, गुड नाईट.